नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण श्रवण करणार आहोत अधिक मास महात्म्य, अध्याय 7. दीपपूजा महात्म्य. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री पुरुषोत्तमाय नमः. पूर्वी मधुवनात शाकली नामक एक गृहस्थ होता. त्याला 2 बायका होत्या. थोरली सुशीला ती नावडती, तिला मुलबाळ नव्हते. धाकटी विमला ती आवडती होती. एके दिवशी सुशीला पहाटेच नदीवर स्नानासाठी गेली. त्या दिवशी नदीवर खूप लोक स्नानासाठी आले होते. कधी नव्हे इतकी गर्दी झाली होती. ती गर्दी पाहून सुशीलेला आश्चर्य वाटले. घरी आल्यावर तिने आपल्या पतीला त्या गर्दीबद्दल विचारले. तेव्हा शाकली म्हणाला, "अगं वेडे, आजपासून अधिक महिना सुरू झाला आहे. या महिन्यात स्नान, दान, व्रते, नियम जर केले तर आपले मनोरथ पूर्ण होतात. खूप पुण्य लाभते. आयुष्याचे सार्थक होते. दर 3 वर्षांनी एकदा हा अधिक मास येत असतो." सुशीला मनात म्हणाली, "बरे झाले. आज पहाटेच आपल्याला अनायासेच ही अधिक मासातील पहिली पर्वणी साधली. आता महिनाभर हे स्नानाचे व्रत करीन." तिने पतीला आणखी विचारले, "महाराज, या महिन्यात करता येईल असे एखादे व्रत मला सांगाल का?" मग शाकलीने तिला दीपपूजा आणि दीपदानाचे व्रत करण्यास सांगितले. त्या व्रताचा नियम आणि विधी नीट समजावून सांगितला. त्याप्रमाणे सुशीलेने नेमाने ते दीपपूजेचे व्रत सुरू केले. देवघराजवळील पवित्र जागेवर तिने एक कलश मांडला. त्यावर एक मोठा दीप स्थापन केला. तो दीप अखंड तेवत राहावा म्हणून तिने काळजी घेतली. ती नेमाने दीपपूजा करू लागली. तिला प्रसन्नता प्राप्त झाली. दिवा सारी रात्र जळावा म्हणून झोपताना ती तो दिवा तुपाने गच्च भरून ठेवी. मोठी वात सरसावून ठेवी. अशा प्रकारे अखंड तेवत राहणाऱ्या नंदादीपाला नमस्कार करून ती रात्री शांत निवांत झोपत असे. सुशीलेचा तो दिवा सारी रात्र जळत होता. पण तो पाहून धाकटी विमला मनात जळू लागली. कारण नावडत्या सुशीलेने ते व्रत केल्यावर तिच्या मनातील इच्छा देवाच्या कृपेने पूर्ण होतील. तिला पुत्र होतील. ती आवडती होईल. मग आपला भाव कमी होईल. सवतीच्या त्या दीपपूजेच्या व्रतात विघ्न कसे आणता येईल याचा विचार ती धाकटी विमला रात्रंदिवस करू लागली. मग तिने तो विचार प्रत्यक्ष कृतीतही आणला. एके दिवशी रात्री विमला हळूच उठली. तिने तो दिवा तोंडाने फुंकर घालून विझवला आणि ती गुपचूप झोपली. पहाटेच सुशीला उठली. दिव्याला नमस्कार करायला गेली तर तो दिवा विझलेला. "अगं बाई, दिवा कसा विझला? वारा आला असेल, त्यामुळे हे घडले असेल," असे म्हणून तिने तो दिवा पुन्हा लावला. दिव्याला आणि देवाला तिने नमस्कार केला आणि ती नदीवर स्नानाला गेली. 2-4 दिवसांनी पुन्हा तसाच प्रकार घडून आला. पहिल्या वेळी तिने दिव्याला कोठूनही वारा लागू नये, वाऱ्याने तो दिवा मालवू नये म्हणून चांगला बंदोबस्त केला होता. पण आज त्या दिव्याची वात मागे जाऊन पडली होती. "अगं बाई, हा प्रताप उंदराने केलेला दिसतो," असे म्हणून तिने ती वात पुढे सरसावली आणि दिवा पुन्हा तेवत ठेवला. पुन्हा 2-4 दिवसांनी सुशीला पहाटेच उठून पाहते तर आता तो दिवा कलशावरून कलंडून खाली पडलेला. "अगं बाई, आज हा मांजरीने दिवा पाडला की काय?" असे म्हणून तिने तो दिवा पुन्हा उचलून नीट मांडला, तेवत ठेवला. नंतर 2-4 दिवसांनी पहाटेच उठून पाहते तर दिव्यातले सारे तूप संपलेले आणि दिवा पुन्हा विझलेलाच. "अगं बाई, हे काय? मी तर झोपताना हा दिवा तुपाने गच्च भरून ठेवला होता. रोज भरून ठेवते ते रात्रभर पुरते. मग आजच हे तूप कसे संपले?" तिने मग नीट निरखून पाहिले तर थोडे तूप जमिनीवर सांडलेले
आणि थोडे तूप भांड्याजवळ पडलेले. सुशिलेला मग मात्र संशय आला. रात्रीचा हा दिवा विझून जाण्याचे जे प्रकार घडले ते कोणीतरी मुद्दाम केलेले विघ्नच आहे. वारा नाही, उंदीर नाही, मांजर नाही, मग हे विघ्न. माझ्या व्रताचा भंग करण्याचे कारण कोणी बरे हे केले असेल? तिची खात्रीच झाली. सवत विमलाच आडवी आली. पण बोलणार कशी? उगाच आकांडतांडव करील ती आणि मग भांडण. पतिदेवांना त्रास. छे छे, त्यापेक्षा मौनच चांगले असा विचार करून बिचारी सुशीला गप्पच राहिली. तिने पुरुषोत्तम भगवानाची प्रार्थना केली. देवा, माझ्या या दीपपूजेच्या व्रतात अडथळे आले तरी पण आपण कृपा करा. या व्रताचा भंग करणाऱ्या माझ्या विमलेलाही क्षमा करा. कितीही अडथळे आले तरी सुशिलेने महिनाभर ते दीपपूजेचे व्रत अखंड चालू ठेवले. महिन्याच्या शेवटी तिने ब्राह्मणाला बोलावून त्या व्रताचे यथाविधी उद्यापन केले. दीपपूजा करून दीपदान केले. त्या व्रताच्या पुण्याईने सुशिलेला हळूहळू नवे तेज प्राप्त झाले. तिचे सौंदर्य आगळ्याच तेजाने खुलू लागले आणि त्या व्रतात अडथळे आणणारी, दीपपूजेत विघ्न करणारी, सवती मत्सराने मनात जळणारी ती धाकटी विमला मात्र हळूहळू झिजत चालली. विमला मनात कुढत होती, अंतःकरणात जळत होती. ती आजारी पडली. तिची दृष्टी मंद झाली. ती रातांधळी बनली आणि कालांतराने ती मरण पावली. सुशिलेला खूप दुःख झाले. शाकलीलाही खूप वाईट वाटले. पण कोण काय करणार? मृत्यूनंतर त्या विमलेला खूपच यमयातना भोगाव्या लागल्या. नंतर तिला अनेक नीच योनीत जन्म घेऊन दुःखे भोगावी लागली आणि दीपपूजा दीपदान व्रताच्या पुण्याईने त्या सुशिलेचे कल्याण झाले. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, अशा प्रकारे दीपव्रताचे महात्म्य सर्वश्रेष्ठ आहे. पुरुषोत्तमाला दीपपूजा फारच प्रिय आहे. आता या पुढील 8व्या अध्यायात तुला मी नामस्मरण व्रताचा महिमा आणि त्यासंबंधी एक कथा सांगणार आहे. ती तू नक्की ऐक. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अधिक मास आरती. जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. दीन म्हणून कृष्णे उद्धार केला, निज नामे पुरुषोत्तम धन्य तुला केला. दाने त्यागे स्नाने पूजा जपमाला, व्रताचरण फलदायी निश्चय ठरविला. निस्वार्थे परमार्थे हरिसी तू दैन्य, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. पुरुषोत्तम महिमा तो दुर्वासे कथिला, मेधावी कन्येला तो नच आवडला. परिशिव पूजा करण्या सांगून या तिजला, पांडव पत्नी म्हणून जन्मधन्य केला. वनवासी पंडू सूता कथिले महिमान, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. अधिक मासा माझी दाने जे देती, दीप निरंतर देवा पुढे लावी. राधा कृष्णांची ही पूजा जे करीती, अथवा उपवासा मास भरी धरिती. अनारसे 33 माता दान,
सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम। सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय 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 जय। दृढ धन्व्याला पोपट करितो उपदेश। गत जन्मीची सांगे पुण्याई त्यास। अधिक मासी घडता स्नाने उपवास। पुनरुज्जीवन लाभे मृत तत्पुत्रास। सुदेव विप्रासी फल प्राप्त पूर्ण। सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम। सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय 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 जय। राणी मणिग्रीवाते उग्रदेव बोले। पुरुषोत्तम मासाते व्रत त्या सांगितले। त्याला पुढच्या जन्मी सुख प्राप्त झाले। चित्रबाहू म्हणून या वैभव भोगियले। सहज जरी व्रत घडले तारी होई धन्य। सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम। सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय 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 जय। कदर्यु आख्यान नारायण कथिती। दुर्गती होऊनिया प्राप्त पुण्यांती। वानर जन्मातूनी स्वर्गाची प्राप्ती। मास उपवासे तया होईती। कथा पुराणामधल्या कित्येक अज्ञ। सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम। सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय 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 जय।